कन्नड तालुक्यातील हिवरा डोंगर परिसरात रविवारी सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास डोंगर परिसरात भीषण आग लागली होती। हे वन विभागाच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर 4 वाजेच्या सुमारास ही आग विझवण्यात यश आले। डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत असल्याने आणि तापमान जास्त असल्या कारणाने वाऱ्यामुळे ही आग झपाट्याने वाढत चालली होती। मात्र वन विभागाचे राऊत शेख, वनपाल पीके खोकड, आरेफ सय्यद, वन कर्मचारी करण भिवसने, नवनाथ गव्हाणे, शेतकरी यांनी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर 4 वाजेच्या सुमारास ही आग विझवण्यात यश आले। हिवरा डोंगर परिसरात पेटलेला बनवा विझवण्यासाठी आम्हाला नाचनवेल येथील निसर्ग मित्र देविदास थोरात यांनी या प्रसंगी डोंगर परिसरात आग लागल्याची माहिती होताच तात्काळ त्या ठिकाणी जाऊन वन विभागाला सहकार्य केलं आणि आग विझवण्यासाठी मदत केली। या प्रसंगी कर्मचाऱ्यांना थंड पाण्याची व्यवस्था केली आणि माणुसकी धर्म देखील जोपासला। पर्यावरणाविषयी त्यांची आवड आणि निस्वार्थ सेवा, निस्वार्थ श्रमदान हे प्रेरणादायी असून त्यांच्या या कार्याने पर्यावरणाच्या समृद्धीमध्ये भर पडत असून असे निसर्गप्रेमी प्रत्येक गावामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे, असं मत वनपाल राऊत शेख यांनी व्यक्त केले आणि सहकार्य केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार वन विभागाच्या वतीने व्यक्त केले। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड। मी सय्यद आरेफ, वनमजूर, हिवरा बीट, गणेशपूर सर्कल याच्यामध्ये वनीकरणमध्ये काम करतो आणि मेन मुद्दा असं का बा शेतकऱ्यांना अचानकमध्ये आग लागली का ते डोंगराला लागती, ती डोंगर पेटायला सुरुवात झाली तर ते सुमारे 11 वाजेला असं जंगलाला आग लागली अशी माहिती मिळाली। तात्काळ हजर झालो आणि आमचे करण भाऊ, मी, नवनाथ भाऊ, आम्ही सारे लोक वन अधिकारी आले पूर्ण, आम्ही पूर्ण संपर्क त्याला कट करून आणि ती आग थांबवली आणि त्याच्यात मग आमचे थोरात साहेब हे पण आले, यांना फारशी मदत केली आणि आम्हाला पाणी हे जंगलात नसताना बी थोरात साहेबांना आणून दिलं। हे त्याचे लय मोठे आभार, मी खूप त्याचे आभार मानतो।